आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद। आणि आपले संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ म्हात्रे, चोरगे साहेब, सोनिया पाटील मॅडम, यशवंत मोरे साहेब, हनुमान पाटील साहेब आणि सर्व बंधू जे आयोजक आहेत, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। आणि आपला आगरी जे कल्चर आहे, आपल्या कल्चरमध्ये आपण आपलं जे रहनसहन आहे ते लोकांमध्ये जावं, नवीन पिढीमध्ये जावं, याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय। ते अतिशय आनंदाची बाब आहे। आणि मी पाटलांच्या घरी गेलो होतो, सूर्या पाटलांच्या घरी, आणि ते सुक्कट बघून मला असं वाटलं मी मालवणमध्ये आलो आहे। तर माझं जे गाव आहे महाबळेश्वर, तिथे आपण स्ट्रॉबेरीची शेती करतोय। तर इथे मी बघितलं की वेगवेगळे शेतीचे प्रयोग तुम्ही दाखवलेले आहेत। पाटलांच्या घरामध्ये जे आपण ज्या मागची पद्धत होती आपलं जेवण करायची, ती तुम्ही दाखवलेली आहे। तर एक मालवणवासी आणि कोकणी माणसाला सुकट दिसलं तर त्याला अगरीसारखंच वाटतोय। म्हणून आपल्या संस्कृतीसाठी जे तुम्ही करतात ते करत राहा। आमचा सहयोग, आमचा पाठिंबा आणि सहभाग असाच राहील, तेवढा मी म्हणतो। आणि धन्यवाद, आपण सर्वांचा धन्यवाद, थँक्यू। महाराजांसाठी, महाराजांचा जे वारसा आहे तिथे, त्यासाठी शासनाकडून कसंही करून भांडून करून निधी आणेल आणि त्याचं नूतनीकरण आपण करू। आणि एक मला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले किल्ले आहेत त्याच्यासाठी दोन्ही शासन, उद्धव साहेबांची सरकार होती तेव्हा पण आणि आता पण एक स्पेशल निधी आहे। तर फक्त मला माहिती द्या, याच आठवड्यामध्ये जाऊन त्याची मागणी करून प्रयत्न करून जे काय आपण करू शकतो तिथे ते 100% करणार आहे। माझ्याकडे एक युवक आहे, MBBSचा परदेशात होता आणि वडिलांना कॅन्सर झाल्याने जीवाबद्दल अडचण येते। परवा तो माझ्याकडे आला होता आणि आज योगायोगाने मी इकडे यायला निघालो, परत त्याचा फोन आला। तर त्याला सांगितलं म्हणजे समाजाने 9 वर्ष त्यांनी महोत्सव केलेला आहे, त्या सत्कार 11 वर्ष त्या सत्कार मूर्तीच्या हस्ते तुला पहिल्यांदा आपण चेक घेऊन नंतर ते माझ्या मनोबत घेतो आणि ते काहीतरी विद्यार्थ्याला बोलव। या वर्षीचं 11वं वर्ष आगरी महोत्सवाचं, मी मला वाटतं 3रं वर्ष येतोय। विशुभाऊ राहू दे, चोरगे साहेब राहू दे, सोनिया दादा राहू दे, हे सर्व मंडळी खूप चांगल्या प्रकारे आयोजन करत असतात। आणि खरोखरच समाजाचा एक आगळा वेगळा महोत्सव असतो की त्या दिवशी अगदी गरीबातला गरीब बांधव, म्हणजे नुसत्या आगरी समाजाने, आदिवासी समाज, कुणबी समाज, जे या विभागात राहतात, अगदी मुसलमान समाज, सर्वच समाज गुण्यागोविंदाने राहत आहेत। आणि आल्यानंतर बघितलं मी तर अगदी 100 वर्षापूर्वी जसे गाव असायचे तशा प्रकारच्या गावाची उभारणी केलेले मंदिरं आहेत, घरं आहेत, अगदी लोहार माणसाचंही घर आहे। ते बघून आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये रोज आपण कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग बघत असतो, लिफ्ट बघत असतो, गाडीचं ऐशारामात जीवन बघत असतो। अशा वेळेस कुठेतरी बालपण हरवून गेलं होतं, परंतु इथे महोत्सव आल्यानंतर खूप आनंद वाटला। खूप चांगल्या प्रकारे आयोजकांनी केलेलं आहे। मी त्या पलीकडे सांगतोय विशुभाऊ, मागच्या वेळेस आपण मेडिकल कॅम्प केला होता। आगरी महोत्सवाच्या निमित्त मी एवढंच आवाहन करतो भिवंडी तालुक्यातील सर्व आपल्या समाज बांधवांना, तर शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे। आज आपण झडपोली इथे इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत। समाजातील मला वाटतं बहुतांशी गावातील विद्यार्थी झडपोली इथे शिकतात। आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आपण विद्यार्थी पाठवा। आपल्याकडे स्पर्धा परीक्षेच्या 45 वाटले, जोपर्यंत आपण अधिकारी पदावर बसत नाही तोपर्यंत आपण बघतोय भिवंडीची परिस्थिती, 2-2 प्रांत एका वेळेस निलंबित होतात आणि तेही सगळे बाहेरचे असतात। आपल्याला स्थानिक भूमिपुत्र माणूस हा अगदी ग्रामसेवकापासून, सीओपासून, तलाठ्यापासून, जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, पोलीस कॉन्स्टेबल पासून SP पर्यंत आपल्याला आपले अधिकारी बसले तर कुठलाही राजकीय पदाधिकारी किंवा घरमालक आपल्या जमिनीवरती कधी नाव लावणार नाही। मला आज भिवंडीच्या 2 केसेस झाल्या होत्या, कोणतरी जैन नावाच्या माणसाने खारगाव परिसरामध्ये आपल्या आगरी बांधवांच्या जमिनीवरती बेकायदेशीरपणे नावं लावण्याचा प्रयत्न केलेले। अशा वेळेस समाजाने सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे। समाजातला कुठलाही दिनदुबळा आहे त्याला समाजाच्याच माणसाने जरी त्याला दाबत असेल तर आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे। आपण ज्या वेळेस सांगाल की समाजातील एखाद्या दुर्बलावर अन्याय होईल त्यावेळेस एक बांधव म्हणून मी आपल्या बरोबर असेल। आपण ज्या आरोग्याबाबत ज्या रुग्णाला मदत गरजेची असेल गरीब बांधवाला, त्यासाठी मी कटिबद्ध असेल। आपल्या समाजासाठी नव्हे तर या आपल्या कोकणच्या 5 जिल्ह्यासाठी कटिबद्ध असेल हा शब्द आपल्याला देतो। शिक्षणाबाबत आपण गांभीर्याने विचार करणे गरजेचंच आहे।
कारण आपण पाहतोय धनदांडके लोक पाहिजे तसे राजकारण्यांना वापरून आपल्यावर शेतावरती नांगर घालत असतात, घरावरती नांगर घालत असतात. थोडेफार चोरगे साहेबासारखे आमच्यासारखे कोणते शिल्लक सोन्यादादासारखे जे लढतात ते शिल्लक राहतात. परंतु जो समाजाचा शेवटचा माणूस आहे तो आपला घटक असून आपल्या कुटुंबाचा घटक असून आपण एकत्रित राहिलो पाहिजे. खूप परत एकदा विशू म्हणून खूप खूप अभिनंदन करतोय. खूप चांगल्या प्रकारे आयोजन सोन्यादादा केलं होतं. मान सन्मान दिला. हा मान सन्मान आपला कायम आपल्या लक्षात राहील एवढं मी आपल्याला बोलतो आणि थांबतो. जय जय.